नमस्कार, मी श्रुतिका. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आणि इथे माझे मिस्टर बसलेले आहेत. मी तुम्हाला आमच्या गावच्या यात्रेचा ब्लॉग दाखवणार आहे. म्हणजे हा पूर्ण व्हिडिओच तो असणार आहे. मी गावाला गेले वगैरे. आणि खरं तर हे मिस्टरांच्या हातामध्ये हे गुरवाचं शिंग आहे आणि हे आमच्या मम्मी. तर मम्मींनी नवस बोलला होता देवाला, त्यामुळे हे गुरवाचं शिंग घेतलेलं आहे जे भैरवनाथाच्या चरणी अर्पण करायचंय. तर मम्मींनी बोलला होता नवस, असं मी बोलते या व्हिडिओमध्ये. ऍक्च्युली मी आता व्हॉइस ओव्हर केलेला आहे, कारण जेव्हा मी हा व्हिडिओ काढला तेव्हा आवाजाची क्वालिटी एवढी खास नव्हती. त्यामुळे मग मी विचार केला व्हिडिओ क्लिप तर चांगल्यात, मग नंतर व्हॉइस ओव्हर केलेला बरा. आणि इथे ते डेमो बघतायत. हाय केलंय आणि आम्ही प्रवासाला निघालेलो आहे. दोघांच्या मांडीवरच शिंग आहे. तिकडे मम्मी बसल्या विचारात गुंग आहेत कसल्या तरी. आणि आम्ही अशा प्रकारे निघालोय, सोबतच आहे. आणि हा सातारा पुणे हायवे आहे. लालपरीने मस्त आमचा प्रवास चाललेला आहे. खूप छान वाटलं हा प्रवास करून. सोबत गुरवाचं शिंग तर आहे. साताऱ्याचा बस डेपो, एस टी स्टँड. जे साताऱ्यावरून आहेत त्यांनी नक्की कमेंट करा. आणि ह्या माझ्या जाऊबाई, मोठ्या जाऊबाई, आणि ही त्यांची 2 पिल्ल, आणि ते मी. तर आम्ही आलेलो आहोत. आणि हे माझे चुलत सासरे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत मंदिरात जायला. गावी पोचलोय बघा, सगळे निघालोय रस्त्याने. आता मस्तपैकी गुरवाचं शिंग वाजेल. ही मी. ऐका आता आवाज. तुम्ही आवाज ऐकलाच, कसा होता आवाज ते. आणि आता मस्तपैकी देवाने आम्हाला कौल दिलेला आहे. आतमध्ये गेल्यावर जे देवाच्या मध्यभागी झेंडूचं फूल आहे, 2 जण पाया पडताना ते फूल बरोबर दोघांच्या डोक्यावर पडलं होतं. हे गुरवाचं शिंग आम्ही अर्पण केलेलं आहे. आणि म्हणजे भैरवनाथाला आणि देवीला, दोन्ही देव्यांना, जेवढ्या गाभाऱ्यात 2 देव आहेत, आणि भैरवनाथाला जे कपडे घातलेले आहेत ते पोशाख आमच्याकडून आहे.